थोडं बाजूला हो सर्वांनी. आपण पाहतोय योगेश आणि मी आपण सोबतील आपण योगेश जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. मॅचला आपण पाहतोय. ए बाबा हो, अरे मोरून सरका ना, नको ते लकी ड्रॉप आहे तिकडे घोटाळा कराल, फार नको धन कराल. थोडं बाजूला ना, फायनलची मॅच चालू आहे. थोडं बाजूला व्हा इथून. चला प्लीज त्यांना थोडं बाजूला व्हा सर्वांनी. छोटे भाई चला बाजूला हो तिथून थोडे. आर्यन थोडं बाजूला हो. पहिला चेंडू आपण पाहतो. पहिला चेंडू कार्पेटच्या पद्धतीने चेंडू आपण पाहतो. या ठिकाणी जरूर फील्ड केला गेलाय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव या ठिकाणी बोलतो. योगेश पाहिला गेला. अंतिम सामना आहे. बरं वाटलं योगेश, आजची रात्र तुमच्यासोबत या ठिकाणी खऱ्या अर्थाने जरी पहाट होत असेल पण मजा आली. काही टेन्शन नाही, कोणता झंझट नाही, कोणची गडबड नाही. अत्यंत सुरेखरित्या ही स्पर्धा पार होताना पाहिली आपण. हेच नक्कीच नक्कीच, कारण की मला देखील असं वाटलं नाही जरूर अगदी संपूर्ण रात्र आज या परिचषकामध्ये समालोचन करताना मला देखील खूप आनंद झाला आणि पहिल्यांदा आज या विभागामध्ये मला बोलण्याची संधी मिळाली. नाही सॉरी, दुसऱ्यांदा. हो हो, यावेळेस काय फटका आहे, फक्त ना फक्त दिशा दाखवली. बॉल मात्र थांबणार नाही. बॉल वेगानं निघून चाललाय. पुन्हा एकदा डीप कव्हर पॉइंट, सीमारीच्या पार, धाबाल्या 4 चौकार. प्लीज चेतन थोडं सर, साईडला. थोडं सर्वांना बाजूला घ्या. येणारा पुढचा बॉल, यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, बॉलवरती आलेत. काय सांगायचं आहे, सकाळ झालं तसं गडी का रडलं का काय झालं त्या दे का लोक आता उठायला लागली. कोणी गोदड्या घेऊन पार खाल डोक्या करून निजायला लागला. धन झाली पार. कोणी काय सांगायचं आहे, फार कालपासून डोळं लावून राहिले आज परत. जरूर योगेश, आपण पाहतो ना पहिले गावामध्ये पडद्यावरती पिक्चर लावायचे ना. सकाळ पिक्चर तो दुपार रात्री संपायचं, सकाळपर्यंत लोक तिथे झोपलेले असायची. सेम कंडिशन ना, काहीच फरक नाही. पण यो लाईव्ह पिक्चर. येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. फुलालेचा चेंडू, इथे फटका हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवर, परंतु बॉल मात्र नाही. आता आलं मला वाटतं हे रंगात धागा. डिक्सळवाले आज काय खालाय आणि काय नाही. मोकारी पॉवर इंजन आहे यांचं. खऱ्या अर्थाने या खेळाडूंनी गाजवले. या मैदानावरती लगातार मॅचेस खेळले गेल्यात. आपण पाहिलं गेलं प्रथमतः खेळले आपण पाहतोय टॉप 5 मध्ये जाणारी मॅच, त्यानंतर टॉप 3 मध्ये जाणारी मॅच आणि आता ही मॅच. हेच नक्कीच अगदी डिक्सल टीमसाठी प्रवीणजी ठाकरे, सचिनजी मिसाळ, नरेशजी पाटील यांकडनं षटकार हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिकसाठी कुठल्याही फलंदाजाने जर हॅट्रिक कंप्लीट केली, षटकार किंवा चौकार, तर तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज. परंतु गोलंदाज नितीन गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होत असताना पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज सुनील. इथे ताकदीचा वापर बेकार. 100% काय खालाय आणि काय नाही. बारीक बारीक बॉलर मोकारनी स्टाईल घेतला आज. पार हानग सके पहिली बारी लागला तर डायरेक्ट षटकार भारी. जरूर योगेश दादा, तिथे आपण पाहतो अर्धशतकासाठी जेव्हा प्राईज लागलं होतं आणि शेवटचा चेंडू मी पाहिलं गेलं तिथे एक आला म्हणतो दादा ऑफ साईडला दे मारायला, कारण होऊन दे डॉक्टर साहेबांचं अर्धशतक, पण डॉक्टर साहेबांनी त्या चेंडूवरती फटका मारला नाहीये. याला बोलतात खिलाडू वृत्ती. यावेळी देखील गली पॉईंट रिजन मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण एकदा घेण्याचा प्रयत्न. एकदा इथे चांगल्या रीतीनं कंप्लीट केले आणि बघता बघता षटक समाप्त झालं. अगदी जर पाहिलं तर नक्कीच सर मला या डिक्सल टीम मध्ये एक अशी खऱ्या अर्थाने दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून खेळ असा पाहायला मिळाला आहे की सातत्याने जर पाहायला गेला, काही फलंदाज असे असतात की आला बॉल षटकार, आला बॉल चौकार, आला बॉल 2 धावा, आला बॉल 3 धावा. परंतु हे 2 फलंदाज असे आहेत ना
की खऱ्या अर्थाने एखादा मोठा फटका आला तर नक्कीच तो त्या चेंडूवरती मोठा फटका खेळला जातोय, परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एखाद्या चेंडूला सन्मान देखील दिला जातोय. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला तर माहिती आहे की आपल्याला आता स्ट्राईक खऱ्या अर्थाने दुसऱ्या फलंदाजाला द्यायला हवी आहे आणि ती स्ट्राईक मात्र दिली जाते. चांगली खेळाडू आणि चांगले खऱ्या अर्थाने या दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून तालमेल आपल्याला पाहायला मिळतोय. दादा लाईट्स ऑन करा, लाईट्स ऑन करा. सालुंके त्या ठिकाणी आपण सिंगल डबल होती एक प्रयत्न करत होते आणि त्या प्रधाने स्ट्राईक रोटेट करत होते. आणि दुसऱ्या मॅचमध्ये पाहिलं गेलं जिथे निलेश सालुंके मारत होते तर विकीने तिथं शांतता स्वीकारली होती. म्हणजे या दोन्ही फलंदाजामध्ये जो तालमेल आहे खूप गरज आहे आणि तालमेल सूत्र जुळणं खूप महत्त्वाचं होते. मग ते राजकीय जीवनामध्ये असू दे, सामाजिक क्षेत्रामध्ये असू दे का आपल्या घरच्या माध्यमातून असू दे, तर जरूर ते बघितलं जाते. हेच नक्कीच खऱ्या अर्थाने जेव्हा आपण एकमेकांना अशा प्रकारे साथ देतोय ना तेव्हा खऱ्या अर्थाने कुठेतरी आपल्या संघासाठी या खऱ्या अर्थाने जर पाहिला तर नक्कीच कधी म्हटलं देखील जातं जोडीदार असावा परंतु जीवाला जिवलग देणारा असावा. आणि खऱ्या अर्थाने अशी ही जोडी आपण पाहतोय विकी आणि सुनीलची या आजच्या रात्रीमध्ये. ही पहिली जोडी अशी मला तरी पाहायला मिळाली आहे आजच्या रात्रीमधली. जरूर विकी आणि निलेश सर ही चांगली जोडी आपण पाहतोय. अफलातून कामगिरी या ठिकाणी पाहिली गेली. येस बस जनरेटरवाले बरा झाला बाबा तुम्ही खटका पिळला नाही ते काय सांगायचं आमच्या किडना ठुसासा सुरुवात झाली ती. मग काय याला तर बंद करता नाही तो तर चालू होईना. चला जाऊया पुन्हा एकदा. इथे यावेळेस बॅटची कडा विकेट किपर चेंडू खाली कुठल्याही प्रकारची चुकी नाही यावेळेस. आणि यावेळेस मात्र पहिला धक्का टीम डिक्सल डीजे. काहीतरी कान मंत्र इथे यावेळेस विकेट किपर आपल्या गोलंदाज तेजसला देत असताना पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती तेजसने एक मोठी शिकार, कारण की सुनील सारखा फलंदाज शेवटच्या षटकापर्यंत जर राहिला तर खऱ्या अर्थाने धावफलकावरती किती जोडल्या जातील हे सांगता येत नाही. हेच निश्चित पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती तेजस लागला टाप राहिलं केली सुरुवात या नाही. बरेच दिवसांना कन्यादान केला
गडी काय झालं आहे पंचायत येते का ती आणले गारठा वाजला का काय झालं आहे कन्यादान झाल्या नाही ओके सावधान अगदी जर पाहिलं तर निश्चित यावेळेस वाईट चेंडू आणि अतिरिक्तच्या स्वरूपात 19 धावा आणि यावेळेस आता नाही बरा काम आहे तुमचा का गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा श्याम कंडिक्शन यांची कुठेतरी जर पाहिलं तरी यावेळेस मात्र नक्कीच थोडंसं फंबलिंग होताना पाहायला मिळालं परंतु विचार जर केला तर इथे सावरण्याचं काम देखील केलं परंतु गोलंदाज तेजसनं इथे चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत जर पाहिला विचार जर केला तर तेजस ज्याची गोलंदाजी अतिशय चांगली राहिली आहे स्ट्राईक एंडवरती फलंदाज संकेत आणि यावेळेस चांगला चेंडू फलंदाजाने हलक्या हाताने खऱ्या अर्थाने पुश करायचं होतं शक्य झालं नाही बघता बघता इथे डॉट चेंडू संकेतनं हाताळलाय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल संकेतची यावेळेस मेगा फायनलचा हा सामना खऱ्या अर्थाने तुम्हा सर्वांच्या भेटीस प्रत्येकाला आतुरता परंतु यावेळेस बराच चेंडू उजव्या एसटीच्या बाहेरनं वाईट बॉल नाही मला वाटत तुमचे डोळं जरा जागलं पण कानावर परिणाम झाला वाटतो 100% हो हो डोळे रात कडलीन कानाही मात्र नक्कीच यावेळेस देखील इथे अतिशय चांगला चेंडू पुढे टाकला होता परंतु लाईन थोडीशी खराब नाही आता मला वाटत हे बॉलरला नीज आली हा का 100% होत घोटाळा काय तर दिसत सर दहिवलीवाल्या बघा काय बाबा काय सांगायचं आहे डिक्सळवाले मात्र निबार काम केलं आजच्या रातीत यस एक फ्यूज सांग खडलाय बॉलरचा एकंदरीत पाहावं लागेल आता ओहो यावेळेस हा ट्रॅकर चेंडू होता इथे जसा चेंडू बॅट वरती आला तसा मात्र गॅप शोधला आणि बॉल मात्र यावेळेस निघून गेलाय सीमा लाईन क्रॉस 4 चौका सकाळ झाल्याबरोबर डीजे वाल्याला गाणी आठवायला लागली काय सांगायचं आहे मला वाटत 1.5 गोळी खाऊन आला का काय झाला गायब होता तोय मगापासून बरोबर एकंदरीत मोठा फटका आला आणि संघाचा धावू लगातार 25 धावा लॉस ऑफ 1 विकेट टीम डिक्सळ नेक्स्ट बॉल षटकातला ओहो इथे अतिशय चांगला चेंडू आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा चेंडू हाताळलाय नक्कीच निर्धाव चेंडू इथे हाताळलाय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पाहायला मिळाली चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज तयार यावेळेस देखील इथे खोलवा टप्प्याचा चेंडू हाताळला होता आणि बघता बघता षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय या 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची टोटल आता धावफलकावरती डिक्सळ टीम जाऊन पोहोचली ती म्हणजे 25 धावा 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय मध्ये मेगा फायनलचा हा सामना खऱ्या अर्थाने आपण पाहतो मित्रांनो जेव्हा हे षटक समाप्त होईल तेव्हा मात्र या स्पर्धेमधनं मी देखील रजा घेणार आहे कारण की मला देखील सर डेचा कॉल आहे लगेच इथनं घरनं जाऊन फक्त फ्रेश होऊन लगेच मला निघायचे पनवेलला नक्कीच आपण पाहतोय मनोज भवारे आणि खऱ्या अर्थाने सर्व खेळाडूंचं खऱ्या अर्थाने मी एकच विनंती करेन मित्रांनो या रात्रीमध्ये फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट करण्याचा मी प्रयत्न केला
हसवण्याचा प्रयत्न केला, कुणाही खेळाडूचं मन दुखवण्याचा प्रयत्न केला नाही आहे. आणि एखाद्या खेळाडूचं जर मन दुखावलं असेल तर लहानसा भाऊ म्हणून क्षमा कराल हीच विनंती करतोय. आणि ते मनोज पवारेनं पहिला चेंडू इथे आपण पाहिला, अचूक टप्प्याची गोलंदाजी, डॉट बॉल, निर्धाव चेंडू हाताळलाय. चांगली गोलंदाजी मनोज भवारीच्या माध्यमातून केली जाते. सातत्यानं जर पाहिलं गेलं तर राजेश सरांनी मगाशीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली होती या गोलंदाजाविषयी. या मॅच मध्ये, या टुर्नामेंट्स मध्ये अतिशय प्रभावीदायक गोलंदाजी जर कोणी केली असेल, कारण की जर पाहिलं गेलं सातत्यानं जेव्हा जेव्हा कमी दाबात डिफेन्स करण्याची वेळ यायची तेव्हा मात्र गोलंदाज मनोज आपल्या खांद्यावरती जबाबदारी घ्यायचा. आणि खऱ्या अर्थाने जर एक विचार जर केला तर दहिवली संघ आता हा मेगा फायनलचा सामना खेळतोय ना, तो जर विचार केला तर मनोज भवारे ज्याने कामगिरी केली म्हणून खऱ्या अर्थाने आतापर्यंत जो आता मेगा फायनलचा सामना खेळतोय. कारण की सातत्याने जर पाहिला 2 वेळा सलग आपल्या संघाला इथपर्यंत आणण्याचं काम या गोलंदाजाने केलं. यावेळेस हलक्या हाताने पुश केलाय, धावाची इथे संधी आहे आणि यावेळेस संधीचं केलं जातंय सोनं. फलंदाज होईल धावबाद, अजून एक धक्का. यावेळेस नवीन फलंदाज ओमकार, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती. स्ट्राईक एंडवरती फलंदाज विकी पाटील, सलामीचा फलंदाज. उर्वरित 3 चेंडू आहेत दाबादाबल का बर्दीस. ओहो, लोवर फुल लेनचा चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता, परंतु हा देखील इथे शक्य झाला नाहीये विकीला. आणि बघता बघता हा चेंडू देखील इथे डॉट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते मनोज भवारेच्या माध्यमातून. या डाबातले शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी स्ट्राईक मध्ये मनोज भवारे, ऑन स्ट्राईकला विकी पाटील तयार. यावेळी देखील इथे फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि इथे क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. बस, टांगा पलटी, घोडा फरार. बॉल सीमा पाहिला तर या चौकारीच्या साह्याने 30 धाबा कंप्लीट होत असताना टीम डिक्सर टीमच्या निश्चित 30 धाबा आपण धावपल कावरती पाहतो. शेवटचा अंतिमचा चेंडू आता यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. अंतिमचा चेंडू शिल्लक आहे आता या डाबातला, मेगा फायनलच्या पहिल्या डाबातला. गोलंदाज तयार, मनोज भवारे गोलंदाजी मार्कवरती तयार होत असताना यावेळेस पंचांकडे अपील, परंतु इथे धावबाची संधी आणि संधीचं केलं सोनं. पहिला डाव समाप्त. पहिल्या डावामध्ये दाखल होती डिक्सर क्रिकेट संघाने धावा बनवल्या, त्या म्हणजे 30 धाबा. बीजासाठी दहिवली क्रिकेट संघाला 31 धाबा बनवायच्या आहेत. आता 31 धाबा कशा बनवल्या जातील ते देखील पाहावं लागेल. तत्पूर्वी मित्रांनो, अगदी मी खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं अजयजी पाल आणि विजयजी पाल, त्याचप्रमाणे सोमजाई 11 गुंडगे टीम आणि खऱ्या अर्थाने संदीपजी गायकवाड, खऱ्या अर्थाने या सर्वांनी मला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. आणि सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने मित्रांनो, कुणा खेळाडूचं प्रेक्षक वर्गांचं मन दुखावलं असेल तर नक्कीच पुन्हा एकदा लहानसा भाऊ म्हणून क्षमा करा. आणि मी या स्पर्धेमधून रजा घेतोय. धन्यवाद. जरूर आपण या ठिकाणी योगेशजी वाघ आणि राजेशजी भोईर यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करणार आहोत.
हॅलो, जरूर आपण पाहतोय या दरम्यान पाहतो पहिला चेंडू, या दरम्यान पाहतो जेल ड्रॉप या ठिकाणी झालाय. या दरम्यान पाहतो तेजस गायकवाडच्या बॅट फोन चेंडूचा बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा जेल ड्रॉप, लगातार जेल ड्रॉप आपण या ठिकाणी पाहतो. विजयासाठी 31 धावांची गरज आहे. सुरेख फटका डिफेक्सच्या कव्हर रिझर्व मध्ये शतरक्षक चेंडूचा पाठला करतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दरम्यान आपण पाहतोय दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केले. 2 धावा आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडू मध्ये 4 धावा धावफलकावरती आहेत. प्रतिषटक 10+ धावा या ठिकाणी कुठायचे. तीन चेंडू आणि 4 धावा आपण या ठिकाणी पाहतो. विकी पाटील गोलंदाजी मार्क वरती आहे. विकीचा पुढचा चेंडू आपण पाहतो महेश मोरकेसाठी हा चेंडू असेल. सुरेख चेंडू आपण पाहिलं, गतिवान चेंडू पहिल्यानंतर गतिवान चेंडू आपण पाहतोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतो. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, लगातार डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. या दरम्यान पाहतो फुलेंचा चेंडू डीप रिझन मधून चेंडू पाहतोय. सीमारेषे पलीकडे जातोय. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार आणि चेक करायला सांगितलं. तिसऱ्या पंचाची मागणी या ठिकाणी होते. तर फेर डिलिव्हरी आहे. चौकार आपण या ठिकाणी पाहतो. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला महेशने. 4 धावा आपण या ठिकाणी पाहतो. चौकाराच्या सहाय्याने पहिलं षटक 8 धावेवरती जाऊन थांबलंय. येणारे आपण पाहतोय 12 चेंडू आहेत आणि 23 धावांची गरज. 12 चेंडू 23 धावा. विकी पाटील आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी करत असताना सुंदर इथे गोलंदाजी केली. तो गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज रोहितला आपण या ठिकाणी पाहतोय.
चला गोलंदाज रोहितला आपण या ठिकाणी पाहतो. संघ कर्णधार गोलंदाजी मार्कवरती आहे. समोर तेजस गायकवाड. 12 चेंडू 23 धावांची गरज. या दरम्यान पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. झटका पहिला क्रमांक या ठिकाणी दिला जातोय. तेजस गायकवाड येणार माघारी. झटका क्रमांक 1 उत्कर्ष दैवले दिला जातोय. रोहित गोलंदाजी मार्गवरती. कॅप्टन इनिंग आहे. कॅप्टन गोलंदाजी मार्गवरती. तिथे कोणत्या प्रकारचा क्षेत्ररक्षक चुकी करत नाहीये. चांगला झेल तोही रोहित आहे. दोन्ही रोहित आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला झेल पकडला गेला. तेजसची जागा घ्यायला आपण पाहतोय मैदानात भूषणला आपण या ठिकाणी पाहतोय. योगेश वाघ जरा आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचे. दरम्यान पाहतो आपण विकेट आणि त्यानंतर सिंगल आपण या ठिकाणी पाहिले गेली. सुरेख फटका कट केला. चेंडू थर्ड मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचणार का? नाही पोहोचू शकला. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. महेश मोरगेच्या बॅटमधून आला चौकार. तर 4 धावेने आपण पाहतो स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 13 या आकड्यावरती. आपण पाहतो 31 धावांची गरज होती म्हणजे अजूनही 18 धावांची गरज आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 18 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. या दरम्यान ओरपी चेंडूचा बॅटची कडा या ठिकाणी पाहतोय. लाजवाब झेल सुरेख झेल आपण या ठिकाणी पाहतोय. अफलातून झेल आपण या ठिकाणी पाहतोय. तर नवीन फलंदाज डावखुराचा रवी बोरगेला आपण पाहतो मैदानात. तर धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी 4 चेंडू झालेत. 8 चेंडूचा खेळ शिल्लक. 18 धावांची आहे. आधुनिक गरज आहे. डावखुराचा रवी आपण पाहतो मैदानावरती. शेवटची मॅच अंतिम मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. इथे पाहतोय लॉंग ऑन झोन मध्ये आपण चेंडू ट्रॅव्हल होतो. एक सिंगल आली. भूषण आणि रवी हे दोन बंधू आपण पाहतो मैदानावरती आहेत. येणारे 7 चेंडू आहेत आणि 17 धावांची गरज आहे. या अगोदरची मॅच आपण पाहिली 7 चेंडू 17 धावांच्या. आजच्या रात्रीमध्ये 3-4 मॅच असून पाहिल्या गेल्या. काल पण पहिल्या 7 चेंडू 17 धावा. आजही पाहिलं गेलं 7 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा 7 चेंडू 17 धावा. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं 7 चेंडू 17 धावा होती तर चौकार आला होता. मॅच ओपन झाली होती आणि तो रोहित गोलंदाज होता. इथेही रोहितच गोलंदाज आहे.
आणि या दरम्यान पाहायला गेलं पुन्हा एकदा सुरेख फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, चुकी केले, एक धाव या ठिकाणी जीवदान दिलं भूषण मोरगेला. हे जीवदान कितपत फायदेशीर ठरणार भूषणसाठी या नुकसानदायक ठरेल ते आपण पाहतोय डिक्सल संघासाठी. एक धाव आपण या ठिकाणी पाहिली गेली, धावसंख्यामध्ये भर दिला गेला, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पवन शेलारला. कर्जत एक्सप्रेस आता 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. आणि हा गोलंदाज आत्तापर्यंत एवढा मागण्या कधी सापडला नाही. KPL सोडल्यानंतर हा गोलंदाजाने कधी एवढा मार खाल्ला नाही. पण आज या मैदानावरती खरी कस असेल दविली संघाची. इथं पाहिला गेला एक फसवा चेंडू पुन्हा एकदा पाहिला जातोय. आणि टायमिंग सूत्र जुळलं पाहिजे होतं. आता टायमिंग झालं असतं तर चेंडू टेकडीवरती पोचला जरूर असता, पण इथे टायमिंग जुळलं नाही आहे. फसवा चेंडू पाहिल्याला 5 चेंडू 16 धावांची गरज. एक खराब चेंडू होता, जरूर संधी होती भूषणकडे, संधी त्याला घेता आली नाही आहे. 6.5 झालेत. इथे कट केला चेंडूला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्यांना सिंगल घेतली जाते. 4 चेंडू आणि आता 15 धावांची गरज. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज या ठिकाणी असेल. तर जरूर आपण पाहतो एक सिनियर प्लेयर आहे पवन. आणि दोन टुर्नामेंटमध्ये पवनने प्रवेश घेतला आणि खरं संघामध्ये त्याची एंट्री झाली. आणि लगातार आपण पाहतो 2 टुर्नामेंटमध्ये तो संघ आपण पाहतो नंबरसाठी क्वालिफाय झाला आहे. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं एक सिनियर प्लेयर जेव्हा संघामध्ये असतो आहे, निलेशसारखा प्लेयर पाहिला गेला आणि शिवासारखा प्लेयर पाहिलं गेलं पाठीराख्याच्या भूमिकेत आपण पाहतो आज त्यांना. इथे आपण पाहतो सुरेख चेंडू. आता 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. मागच्या सामन्यामध्ये ते समीकरण होतं, समीकरण पुन्हा एकदा आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 15 धावा. या दरम्यान पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला आणि इथे झेल ड्रॉप. झेल ड्रॉप आपण या ठिकाणी पाहतोय. वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. स्फेर मारा आपण या ठिकाणी पाहिला गेला. पंच आपण बेल्सकडे लक्ष द्या आणि दोन्ही संघाला सांगतोय स्टंप पण घेऊ नका, स्टंप इथेच राहून द्या. कारण मातेचे स्टंप आहेत ते सोमजाई मातेचे स्टंप ते इथेच राहतात. हा फक्त बेल्स घ्या, स्टंप इथेच असतात ते. पंच बेल्स घेतील, स्टंप तिथेच राहून द्या. हां कारण ते सोमजाई देवीच्या मातेसाठी स्टंप इथेच ठेवलेले असतात मैदानावरती. तो कोण घेऊन जाईत नाहीये, देवीचे स्टंप आहेत ते. आणि या दरम्यान पाहतो भूषणच्या बॅटमध्ये आपण पाहतोय
तर स्टंप उपटू नका का ते देवासाठी स्टंप ठेवलेले आहेत. तर जरूर षटकार या ठिकाणी आलाय. जरूर आपण पाहतो या ठिकाणी या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने विजय संपादन केलाय तो यशोदीप डिक्सल संघ. खरंच खूप महत्त्वाचं काम त्यांनी केलंय. चांगली कामगिरी त्यांची आपण या ठिकाणी पाहिले.